होत आहे. हर एक डिस्टर्ब करणारा दुष्ट आत्माला येशूच्या नावाने दूर करत आहे. सर्वांना दिसणारा डोळे दे प्रभू आणि ऐकणारा कान दे पिता परमेश्वर. तू कृपा कर प्रभू, तू दया कर प्रभू. आत्मी डोळे उघड, आत्मी कान उघड प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागत आहे प्रभू. आमेन. हालेलुया. उत्पत्ती 16वा अध्याय. वाचा करू. 16वा अध्याय. अब्रामाची बायको सारा हीचपासून त्याला काही मुलंबाळ झाली नाही. तिची एक मिस्री दासी होती, तिचे नाव आगार असे होते. सारा इब्राहिमाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तीच करून माझे घर नांदते होईल. तेव्हा इब्राहिमाने सारा हिला शब्द मान्य केला. इब्राहिमाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यावर त्याची बायको सारा हिने आपली मिस्री दासी आगार हिला आपला नवरा अब्राम यांनी बायको करावी म्हणून त्याला नेऊन दिली. तो आगारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनी तुच्छ वाटू लागली. तेव्हा सारा अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष आपल्या माथी मी आपली दासी तुम्हाला अंगीकारावयास दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. परमेश्वर आपला दोघांचा न्याय करू. अब्राम सारेला म्हणाला, पहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर. मग सारा तिला जाच करू लागली. तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. रानात पुढच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, अगे साराईची दासी हगारे, तू आलीस कुठून व जातेस कुठे? ती म्हणाली, माझी धनी सारा हिला सोडून मी पळून जात आहे. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे सुशील राहा. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवी, एवढी की तिची गणती करता येणार नाही. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा, तू गर्भवती आहेस, तुला पुत्र होईल, त्याचे नाव इशाएल ठेव, कारण परमेश्वराने तुला शोकवाणीला कान दिला आहे. तो रानगाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वावर चालेल व सर्वाचा हात त्याच्यावर चालेल. तो आपल्या सर्व भाऊबंदाच्या देखत पूर्वेस वस्ती करू. तिशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता एल रोई, तू पाहणारा देव, असे ठेवले. ती म्हणाली, मला पाहण्याला मी अशा ठिकाणीही मागून पाहिले काय? ह्यावरून विहिरीचे नाव बेर-लहात रोल, पहा, पाहणाऱ्या जिवंत देवाची विहीर असे पडले. कादेन व बेरेत याच्या दरम्यान ही विहीर आहे. हगारेला इब्राहिमापासून पुत्र झाला. हगारेपासून झालेल्या आपल्या पुत्राचे नाव इब्राहिमाने इशाएल ठेवले. हगारेला इब्राहिमपासून इशाएल झाला तेव्हा इब्राहिम 86 वर्षाचा होता. 17वा अध्याय 15 पासून. मग देवाने इब्राहिमला सांगितले, तुझी बायको सारा हिला यापुढे सारा म्हणवायचे नाही, तर तिचे नाव सारा राणी होईल. मी तिला धन्य करेन. एवढंच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक पुत्र देईन. मी तिला धन्य करेन. तिच्यापासून राष्ट्र उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्राचे राजे निपजतील. इब्राहिमाने दंडवत घातले.
हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या वयात मला मूल होईल, 90 वर्षाची सारा पुत्रवती होईल. इब्राहिम देवाला म्हणाला, इशाय तुझ्या समोर नांदो म्हणजे पुरे. मग देव म्हणाला, नाही, तुझी बायको सारा हिच्या पोटी तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव इसाक ठेव. त्याच्या पश्चात त्याच्या संततीची सर्व काळ राहावा असा करार मी त्याच्याशी करू. इस्रायला विषयी म्हणजे तर मी तुझी विनंती ऐकली आहे. पहा, मी त्याचे कल्याण करू, त्याला सफळ बहुगुणित करू. त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील. मी त्याचे मोठे राष्ट्र करू. मग पुढच्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसाक होईल. तिच्याशी मी आपला करार टाकेन. बस 18वा अध्याय. सर्व नवपासूनच 18. मग त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कुठे आहे? तो म्हणाला, ती पहा तंबूत आहे. मग तो म्हणाला, पुढच्या वसंत ऋतूत मी तुझकडे परत येईन. पहा, त्या समयी तुझी बायको सारा पुत्रवती होईल. त्याच्या मागे ढेऱ्याच्या दारी सारा खेळत होती. इब्राहिम व सारा ही म्हातारी वयातील होती आणि स्त्रीच्या रीतीप्रमाणे सारेला पायी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा हसून मनातल्या मनात म्हणाली, मी जरट झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हा सुखानुभव घडेल काय? परमेश्वर इब्राहिमास म्हणाला, सारा का असली? मी आता अशी वृद्ध झाली असता मला खरोखर पुत्र होणार असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असहाय्य आहे काय? वसंत ऋतू पुनर्रपीत आला म्हणजे मी नेमलेली समयी परत येईन, तेव्हा सारा पुत्रवती होईल. तेव्हा सारा नाकबुल करून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती भयभीत झाली होती. तो म्हणाला, नाही, तू हसलीस. नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे तोंड करून चालले आणि इब्राहिम त्यास बोलवीत गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार ते इब्राहिमापासून लपवून काय? कारण त्याचे मोठे समर्थ राष्ट्र निश्चय होणार. बस 21वा अध्याय. पहिल्यापासून. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी इब्राहिमाला म्हातारपणी 30 पासून पुत्र झाला. इब्राहिमाला सारेपासून पुत्र झाला. त्याचे नाव इसाक ठेवले. इब्राहिमाने आपला पुत्र इसाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुद्धा केली. इसाक झाला तेव्हा इब्राहिम 100 वर्षाचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे. जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. ती आणखी म्हणाली, सारा मुलास स्तन पाजिले असे इब्राहिमास कोण म्हणाला असता? पहा, त्याच्या म्हातारपणी मजपासून त्याचा पुत्र झाला आहे. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याची धानमोड केली. इसाकाची धानमोड झाली तेव्हा इब्राहिमने मोठी मेजवानी दिली. आकार मिश्रित इब्राहिमापासून झालेल्या पुत्राचा हिदळताना सारेने पाहिले. तेव्हा ती इब्राहिमास म्हणाली, या दासीस व हिच्या पुत्रास घालून द्या. माझा पुत्र इसाक याच्याबरोबर या दासीचा पुत्र वारस नसावा. इब्राहिमाचा आपल्या पुत्रासह ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव इब्राहिमास म्हणाला, तुझा पुत्र व तुझी दासी याकरिता तुला ही गोष्ट वाईट न वाटावी. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाने नाव इसाक चालविणार. या दासीच्या पुत्रापासून मी एक राष्ट्र निर्माण करू, कारण तो तुझी बीज आहे. नंतर इब्राहिमाने मोठ्या पाटेसून भाकरी व पाण्याची मसक आणून आगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा पुत्र तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बैर शेबाच्या अरण्यात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिचे ते मूल एका झुडपाखाली राहिले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली. ती मनात म्हणाली, मी आपल्या मुलाच्या मृत्यू डोळ्यांनी पाहू नये. आणि ती त्याच्याकडे तोंड करून बसून हंबरटा करून रडू लागली. देवाने मुलाची दीन वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून आगाराला म्हटले,
निर्माण होईल असे मी करू. मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. तो पाराच्या अरण्यात वस्ती करू राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको केली. बस बस 12 अध्याय. परमेश्वराने इब्राहिम सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र, आपले पितृग्रह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. तुझे मी कल्याण करीन. तुझे नाव मोठे करीन. तू कल्याणमूलक हो. तुझे जे अभिष्ट चिंतितील ते मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्याचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व मानव कल्याण पावतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी इब्राहिमाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको सारा, आपल्या पुतण्या लोट, त्यांनी मिळविलेले सर्व मालमत्ता आणि हाराने येथे त्यांनी संपादन केले. माणसे येऊन इब्राहिम कनान देशात जावयास निघाले व कनान देशात ती जाऊन पोचली. इब्राहिम त्या देशातून शकेमाच्या ठिकाणी एलोद मोरेमाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी राहत होते. परमेश्वर इब्राहिमास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुला संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराचे एक वेदी बांधली. बस 15 अध्याय. हारोच्या सरदाराने तिला पाहून त्याच्यापाशी तिची 15 अध्याय. या गोष्टी घडल्यावर इब्राहिमास दृष्टी रूपात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले असेल. इब्राहिमा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मीच तुझे परम पारितोषिक आहे. इब्राहिम म्हणाला, हे परमेश्वरा, हे प्रभू, तू मला काय देणार? मी तर असताना गप होणार. माझ्या घरादाराचा मालक दिशमिकी एलियस का हा होणार? इब्राहिम आणखी म्हणाला, पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरचा एक माणूस माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येणारच तुझा दास वारस होईल. मग त्यांनी त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजतील तर मोज, इतके तुझी संतती होईल असे त्यांनी सांगितले. इब्राहिमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि इब्राहिमाचा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता अशी गणिली. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे, तुला या देशाचे वचन द्यावे म्हणून हास्याच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू देवा, मला हे वचन मिळेल हे कशावरून? देवाने त्याला सांगितले, 3 वर्षाचे एकही कालवड, 3 वर्षाची एकही शेळी, 3 वर्षाची एकही एडका, एक मुला आणि पारव्याचे एक पिल्लू अशी घे. त्यांनी ती सर्व घेतली. मधोमध चिरून त्यांनी 2-2 तुकडे केले. प्रत्येकाने तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र चिरले नाही. या शवावर मिस्र पक्षाची झडप घातली. त्यांनी इब्राहिमाने हाकलून दिले. सूर्यास्तवाच्या सुमारास इब्राहिम गाढ झोप लागली. तो घोर भीतीने निबिड अंधकारात त्याला व्यापले. परमेश्वर इब्राहिम म्हणाला, हे निश्चय आण, तुझे संतान स्वतःचा नव्हे अशा देशात उतरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्याला छळतील. मग ज्या राष्ट्राचे दास ते करतील मी पारिपाक्य करीन. त्यानंतर बहुत धन होऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पित्राकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील. बस बस. हालेलुया. हालेलुया. 12व्या अध्यायामध्ये बघितलं तर अब्राहमाला परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर अब्राहमाला सांगत आहे
तू आपला जात धर्म आपला आई वडिलांचे घर सगळं सोडून मी दाखवणार आहे ते देशात ये. मी तुला मोठा जाती असं करणार, उंच करणार आहे. हालेलुया. आणि याच्या पहिला अब्राहम देवाला ओळखत ना होतं, दुसऱ्याचं काहीतरी करत होतो. हालेलुया. आम्ही पहिला कसं होतं येशू मध्ये यायचं अगोदर असंच ते दुसरं काहीतरी करत होतं, कारण देवाला ओळखत ना होतं. आता देवाने त्याला सांगितलं आहे सगळं छोड आणि माझ्या मागे ये. हालेलुया. आणि मी तुला उंच करणार आहे, तुला आशीर्वाद करणार, सगळं देवाने सांगितलं आहे. त्याने विश्वास ठेवून सगळं सोडून येलाय. हालेलुया. आणि इकडे बघितलं तर 15व्या अध्यायामध्ये बघितलं तर अब्राहमाला आणला आणि अब्राहमाला परमेश्वर आशीर्वाद केला, सगळं केलं आहे. पण अब्राहमाला काय नाही, मुला नाही होतो. हालेलुया. आणि अब्राहम काय म्हणत आहे, तू मला आणलाय, आशीर्वाद केलाय, उंच केलाय, सगळं बरं आहे, पण मला मुला नाही आहे. आता माझ्याकडे कामात आहे ते कोणीतरी माझ्या वारसदार होणार आहे. हालेलुया. त्यावेळी परमेश्वर काय सांगत आहे, हे तुझ्या वारसदार होणार नाही, तुझ्याकडून तुझ्या पोटातून जन्मलेलाच तुझ्या वारसदार होणार आहे. हालेलुया. आणि आकाशाच्या नक्षत्र मोजू शकत असलं तर तुझ्या संतानाला मोजू शकतो, असं देवाने अब्राहमाला अभिवचन दिलेलं होतं. हालेलुया. अब्राहमाला दर्शन दिलं, तुझे देश सर्व सोडून बाहेर ये, मी तुला उंच करणार. असंच अब्राहम विश्वासाने बाहेर येला, त्याला उंच केलाय. नंतर बघितलं तर त्याला सर्व मिळालंय पण मुला नाही आहे. हालेलुया. आता अब्राहम म्हणत आहे तू सर्व दिलाय पण मला मुला नाही आहे, माझ्या पोटातून जन्म नाही झालेलाच माझ्या सर्व गोष्टीच्या वारस होणार आहे असं सांगितलं आहे. त्यावेळी देवाने सांगितले की नाही, तुझ्या पोटातून जन्मलेच तुझ्या वारसदार होणार आहे, मी तुला आशीर्वाद करणार आहे. आकाशाच्या नक्षत्र आणि समुद्राचे वाळू मोजू शकत असलं तर तुझे संतान मोजू शकतो, एवढं तुला आशीर्वाद करणार असं देवाने अभिवचन दिलं होतं. हालेलुया. हे अभिवचन दिल्यानंतर बघितलं तर पहिला परमेश्वर आणलं होतं, आपलं देव सोडून गेल्यानंतर तेपर्यंत देव काय त्यांचा नाश केलेला नाही, त्याला उंचच केलं होतं. म्हणून अब्राहमाला पण विश्वास बसलाय. हालेलुया. आणि विश्वासाने जगत असताना परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं होतं, आकाशातल्या नक्षत्र आणि समुद्राचे वाळू मोजू शकत असलं तर तुझे संतान मोजू शकतो, असं तुला आशीर्वाद करणार आहे, तुला संतान होणार आहे असं सांगितलं होतं. हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्हाला आता 16व्या अध्यायामध्ये बघू मिळत आहे की अब्राहमाच्या बायको कोण, सारा, याला काय मुला नाव होतं. मुला त्यावेळी नाव होतं, पण देवाने अभिवचन दिलं होतं तुला मुला देणार आहे. हालेलुया. पण आकाराने साराने काय केलं आहे, त्याच्याकडे कामात दासी म्हणून असलेला आकाराला दुसरा बायको म्हणून आपला नवरालाच दिलाय. हालेलुया. आणि बघितलं तर त्यानं मुलगा झालाय, त्याला इस्मावेल म्हणून नाव ठेवलं गेलं आहे. नंतर बघितलं तर परमेश्वर आम्ही वाचलं आहे त्यानुसार बघितलं तर साराला विश्वास ना होतो, आता 100 वय झालाय, आता मुला कसं होणार आहे. तरी पण परमेश्वराच्या अभिवचन अनुसार साराला मुलगा झालाय, त्याचे नाव इसाक ठेवलेलं आहे. आता इस्मावेल दैहिक हिसाबाने वारिसदार आहे, इसाक आत्मिक रूपाने अब्राहमाचा वारिसदार आहे. परमेश्वराने अभिवचन दिलं होतं ते इसाक साठी दिलं होतं, इस्मावेल साठी नाही होतं. हालेलुया. इसाकला अभिवचन दिलेलं होतं, अब्राहम बरोबर करार केलं होतं परमेश्वर, इसाकला आशीर्वाद करणार, त्याच्या द्वारा संतान वाढत जाणार आहे. आकाशातल्या नक्षत्र सारख्या
इसाकाच्या द्वारे संतान वाढणार आहे असं देवाने आशीर्वाद केलं होतं, अभिवचन दिलं होतं. हालेलुया. आता बघितलं तर अब्राहमाचाच मुलगा इस्मावेल पण आहे आणि इसाक पण आहे. हालेलुया. आता बघितलं तर इस्मावेल दैहिक अनुसार त्याच्या वारसदार आहे, इसाक आत्मिक अनुसार त्याच्या वारसदार आहे. आणि वाचलं तर आम्हाला समजतं की परमेश्वर त्यावेळी सांगताय, दैहिक नवीन करार मध्ये लिहिलेलं आहे, दैहिक अनुसार झालेला इस्मावेल यांच्या संतान आणि आत्मिक अनुसार जन्मलेला इसाकच्या द्वारा जन्मलेला लोक म्हणजे त्याच्या संतान एक दुसऱ्या बरोबर भांडण करणार आहे. हालेलुया. आता इस्मावेल बघितलं तर तो पण अब्राहमाचाच मुलगा आहे, म्हणून देव त्याला पण आशीर्वाद केला आहे. हालेलुया. आता बघितलं तर आता पण इस्रायल मध्ये युद्ध चालू आहे. कोणाला चालू आहे? इसाक आणि इस्मावेल हे संतानामध्ये युद्ध चालू आहे. आता इस्मावेल पण अब्राहमाचाच मुलगा होतो, म्हणून इस्मावेलला पण मोठा जाती असं परमेश्वर करणार इकडे अभिवचन दिलं होतं, तसंच त्यांना मोठा केला आहे. पण ते दैहिक अनुसार वारसदार आहे आणि इसाकाला आशीर्वाद केला ते अनुसार ते पण वाढत गेलाय. पण दोघांचं काय चालत आहे? युद्ध चालत आहे. एक भाव दुसरा भाव, हे दैहिक अनुसार जन्मलेला मुलगा आणि आत्मिक अनुसार देवाची इच्छा अनुसार जन्मलेलं दोघांचे ते भांडण चालू आहे. हालेलुया. आता अब्राहमाच्या बायको साराला बघितलं तर साराच स्वतः आकारला आपल्या नवऱ्याला दिलं होतं, पण नंतर काय त्याला मुलगा नाही झाला म्हणून आकारला गर्विष्ठपणा इल्ला आणि आपल्या मालिकीला ते तुच्छ मानत होतं. हालेलुया. आकारने जे काय फैसला केला त्याच्यातून त्यालाच त्रास होऊ लागलाय. हालेलुया. आणि त्यांच्या जीवनापर्यंत होतो, आतापर्यंत ते चालू आहे. पण परमेश्वर अब्राहमाला बोलवला, अब्राहम आला, त्याच्यानंतर अब्राहम सांगितलं मला मुला नाही म्हणून, पण परमेश्वर सांगितलाय तुला मुलगा देणार आहे, तुला संतानाला मी आशीर्वाद करणार आहे असं अभिवचन दिलं होतं. हालेलुया. आणि देवाच्या अभिवचनानुसार अब्राहमाचा संतान मुलगा कोण आहे? इसाक आहे. मी इसाक देणार आहे, त्याला आशीर्वाद करणार आहे. ते आकाशातलं नक्षत्र मोजू शकत असलं तर तुझ्या संतानाला इसाक द्वारा होणारा संतानाला मोजू शकतो, एवढं मी आशीर्वाद करणार असं क्लिअर कट परमेश्वर सांगितलं होतं. पण इकडे 16व्या अध्यायामध्ये क्लिअर लिहिलं आहे अजून मला मुलगा नाही आहे, मुला नाही आहे असं अब्राहमच्या बायको साराने विचार केलाय. हालेलुया. नंतर साराने स्वतः आपला तासी आकारला आपल्या नवऱ्याला बायको म्हणून दिलाय. त्याच्या द्वारा इस्मावेल जन्म झालेला आहे. हालेलुया. नंतर ते इस्मावेलामुळे आता पण प्रॉब्लेम चालू आहे. हालेलुया. दैहिक द्वारा जन्मलेला मुलगा, आत्मिक द्वारा जन्मलेला मुलगा, हे दोघांचे अजून युद्ध चालूच आहे. आता याच्यातून आम्हाला काय शिकू मिळत आहे? हालेलुया. आम्ही खरं देवाला ओळखत ना होतो, जगामध्ये होतो. आमच्या आई वडील नाही तर त्यांच्या आई वडील काय करत होतो ते आम्ही करत होतो, रीतिरिवाज सर्व काय आम्ही करत होतो. परमेश्वर तिथून आम्हाला निवडलाय. हालेलुया. आम्ही सर्वजण येशू मध्ये एंट्री मारत असताना काहीतरी समस्या घेऊन येशूकडे आला आणि येशू ख्रिस्त आमचे जीवन बदललाय. हालेलुया. नंतर आम्हाला समजले की येशू ख्रिस्त खरा देव आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्या मागे चलू लागलाय. हालेलुया. आणि परमेश्वर जे कोणाला निवडलेला आहे, हालेलुया, ते शिकलेला असून दे ना शिकलेला असून दे, बुद्धिमान असून दे बुद्धी नाही आहे असं असून दे, सर्वांसाठी आकाश पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वराकडे योजना आहे. हालेलुया. आम्हाला सर्वांना परमेश्वर निर्माण केलाय,
सर्वांच्या जीवनामध्ये देवाची योजना आहे. ती योजना आमच्या जीवनासाठी वाईट नाही, चांगलंच आहे. हालेलुया. मी खूप वेळा सांगितलं आहे, डोळ्याने बघितलं नाही, कोणाच्या मनात आलेलं नाही, असंच आमच्या जीवनाविषयी देवाकडे योजना आहे. हालेलुया. देव आम्हाला अभिवचन देत आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या मागे आम्ही जात आहे. ते अभिवचन आमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी आमच्या हृदयामध्ये धीर असलं पाहिजे आहे. आम्ही वाट बघत राहिलं पाहिजे. थोडा काळ लागणार आहे, तोपर्यंत विश्वासामध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे आहे. आब्राहामाला बोलवलं, आब्राहामाला उंच केलं देवाने. तुला मी मुलगा देणार आहे अभिवचन दिलं होतं. हालेलुया. पण त्यावेळी ते झालेलं नाही आहे, ताबडतोब झालं नाही आहे. म्हणून आता आब्राहामच्या बायको साराच्या मनामध्ये काय झालं आहे? देव बोलवलाय, देव अभिवचन दिलाय, ते पूर्ण करणार, हे सगळं विसरलाय त्यांनी. हालेलुया. आणि जगिक लोक यांच्यासारख्या आम्ही काहीतरी केलं पाहिजे आहे. हालेलुया. माझ्या जीवनासाठी मी काहीतरी केलं पाहिजे आहे, असं त्यांनी स्वतः डिसिजन घेतलेला आहे. ते डिसिजनला, ते निर्णयाला अब्राहम पण मान्यता दिला. यांच्या जीवनाविषयी देवाची योजना वेगळा. देवाची योजनानुसार इसाक याचा मुलगा आहे. हालेलुया. पण ते ताबडतोब झालेलं नाही आहे. वय वाढत जात आहे, वाढत जात आहे. 75 झालाय. हालेलुया. साराला हो सकतो पहिला विश्वास असणार होतो, पण नंतर दिवस जात आहे, वर्ष जात आहे, त्याचे विश्वास कमी झाला. देवाचे अभिवचन त्यांनी विसरला. आता मी काहीतरी केलं पाहिजे आहे. मला मुला नाही आहे, माझ्या संतानासाठी, हे सगळ्या गोष्टीच्या वारीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी दैहिक हिसाबाने निर्णय घेतलेला आहे. हालेलुया. म्हणून आपलं दासी आकारला, आपल्या नवरासाठी बायको म्हणून दिला. हालेलुया. हे सगळं योजना कसं आहे? देवाचं नाही, दैहिक गोष्टींनी झालेलं आहे. का? देव सांगितलं होतं, पण अजून झालंच नाही आहे. आता देवाच्या वाट बघून काही फायदा नाही आहे. मी काहीतरी केलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून यांनी जे काय प्रॉब्लेम, जे काय निर्णय घेतलाय, जे काय केलाय, त्याच्यातून समस्या सुरू झालेला आहे. हालेलुया. आता देवाला बघितलं तर इस्माएल पण अब्राहमाचाच मुलगा आहे, त्याच्याच संतान आहे. म्हणून त्याला पण मोठा जाती करावा लागलाय, त्यांना आशीर्वाद करावा लागलाय. आत्मिक मुलगा आणि दैहिक मुलगा दोघांमध्ये युद्ध चालू आहे. हालेलुया. आता आम्हाला परमेश्वर बोलवलाय, आमचे जीवन बदललाय. येशूच खरा परमेश्वर आहे, आम्हाला पटलाय, आम्हाला विश्वास बसलाय. आता येशूच्या मागे आम्ही चालत आहे. आमच्या जीवनामध्ये देवाची योजना एकदम उंच आणि चांगली योजना आहे. कोणाकोणाला असं होणार, असं होणार अभिवचन मिळालं आहे, पण आता झालेलं नाही आहे. सारा सारिया आम्हाला परमेश्वर कशासाठी बोलवलाय, काय बनवणार, हे सगळं आम्ही विसरून, अभिवचन विसरून, आता माझ्या जीवनासाठी मी काहीतरी केलं पाहिजे आहे, नाहीतर वेस्ट होणार आहे, सगळं संपलेलं आहे. मी काहीतरी केलं पाहिजे असं आम्ही विचार करून आम्ही काहीतरी केलं तर ते दैहिक अनुसार होणार आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल, पण देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. 100 वय झाल्यानंतर अब्राहमाला देवाने सांगितलं ते प्रमाणे मुलगा झालेला आहे. हालेलुया. देवाने सांगितलं तर देव आपल्या सामर्थ्याने ते कार्य पूर्ण करणार आहे. आमच्या दैहिक हिसाबाने 100 वय झाल्यानंतर मुला होणार नाही आहे.
आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. परमेश्वर सांगितलंय, परमेश्वर आपल्या सामर्थ्याने ते पूर्ण केलंय. असंच परमेश्वर आम्हाला जे काय अभिवचन दिलाय, आमच्या जीवनामध्ये देवाची योजना काय आहे ते पूर्ण करणार आहे आपल्या सामर्थ्याने. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या मागे चालत असताना देवाने आम्हाला दिलेलं अभिवचन आणि देवाची बुलावट याच्यावर विश्वास ठेवून याच्याच मागे आम्ही गेलं पाहिजे आहे. हालेलुया. आता काय झालंच नाही आहे. मी येशू मध्ये येऊन खूप वर्ष झालेलं आहे. देवाने सांगितलं होतं पण काय झालंच नाही आहे. आता मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आमच्या दैहिक बुद्धीने आमच्या सामर्थ्याने आम्ही काहीतरी करणार आहे. तसं केलं तर त्याच्यातून आमच्याच जीवनामध्ये समस्या येणार आहे. आम्ही जे काय करतो त्याच्यामुळे आमचंच नुकसान होणार आहे, आम्हाला समस्या येणार आहे. आम्ही जे काय करतो त्याच्यातून फायदा होणार नाही, नुकसानच होणार आहे. परमेश्वर आम्हाला बोलवलेला आहे. परमेश्वर आम्हाला बोलवणारा परमेश्वर बदलत नाही आहे आणि त्याला अशक्य काही नाही आहे. हालेलुया. उशीर झाला, खूप वर्ष झालं, तरी पण परमेश्वर आम्हाला जे काय अभिवचन दिलं आहे ते वचनावर विश्वास ठेवून येशूच्या मागे चालत राहायला पाहिजे आहे. हालेलुया. येशूच्या मागे चालण्यासाठी आमच्या हृदयामध्ये धीर असला पाहिजे आहे. भरोसा, विश्वास नाही, परमेश्वर पूर्ण करणारच आहे. मी परमेश्वराच्या मागे चालणार आहे हे विश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. ते विश्वासाने देवाच्या मागे चालत राहिलं तर देव जे काय अभिवचन दिलाय, जे काय देवाची योजना आमच्या जीवनाविषयी आहे ते योग्य वेळी परमेश्वर पूर्ण करणार आहे. हालेलुया. याच्यासाठी विश्वासाने देवाच्या मागे आम्ही चाललं पाहिजे आहे. जगिक लोक बघून चालणार आहे. दिसलं तर आहे म्हणणार, नाही दिसलं तर नाही म्हणणार आहे. ते अनुसार आम्ही गेलं तर आता एवढं वर्ष झालं आहे, आता काय होणार नाही आहे, मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही पण असं करू गेलं तर हालेलुया त्याच्यातून आमच्या जीवनामध्ये नुकसानच होणार आहे. साराने केलेल्या चुकामुळे अजून प्रॉब्लेमच आहे. हालेलुया. प्रॉब्लेम आम्हीच आमच्या जीवनामध्ये करून घेणार आहे, आणणार आहे. हालेलुया. मी काहीतरी करणार आहे याच्यापेक्षा आम्हाला बोलवलेल्या परमेश्वरावर आमचा विश्वास असला पाहिजे आहे. हालेलुया. आम्हाला बोलवलेला परमेश्वर बदलणार नाही आहे, त्याला अशक्य काही नाही आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून परमेश्वर आपलं सब पूर्ण करणार आहे हे विश्वासाने त्याच्या मागे गेलं तर देवाची योजना आमच्या जीवनामध्ये जे काय आहे ते होणार आहे आणि देवाला अशक्य काही नाही आहे. त्याच्यातून आमच्या जीवनामध्ये चांगलंच घडणार आहे. हालेलुया. मी काहीतरी केलंच पाहिजे, आता काही नाही, अजून काय झालंच नाही आहे असं आम्ही जे काय करणार आपल्या बुद्धीने ते आमच्यासाठी समस्याच होणार आहे, आमच्या विरुद्धच ते असणार आहे. म्हणून आम्ही जागृत असलं पाहिजे. हालेलुया. आता सामुएल म्हणत होतो साऊल राजाला, मी येणार आहे. हालेलुया. देवाला बली अर्पण करणार आहे. असं मी येईपर्यंत तू वाट बघ आणि थांब असं सामुएलाने साऊलला सांगितलं होतं. पण साऊल वाट बघत राहिलाय. याच्या विरुद्ध युद्ध करणारा सैनिक येऊ लागलाय आणि याच्या बरोबर आहे थोडा लोक जावा लागलाय. हालेलुया. देवाने सामुएल संदेश द्वारा सांगितलं होतं मी येणार आहे. हालेलुया. आता साऊल राजाच्या परिस्थिती काय झालाय, सामुएल येणार बोलला, तो अजून येऊ नाही आहे. माझ्या विरुद्ध युद्ध करणारा सैनिक लोक येत आहे, आता माझ्या बरोबर आहे ते पण जात आहे. हालेलुया. आता मी काहीतरी केलं पाहिजे आहे. देवाने अभिवचन दिलं होतं पण येऊ नाही ना, काय झालंच नाही ना अजून. आता मी काहीतरी केलं तर मी युद्ध जिंकू शकतो, मी जगू शकतो असं साऊल राजाच्या मनामध्ये आलाय. हालेलुया.
आणि साऊल काय केलाय? सामुएल यायच्या पहिला होम बली अर्पण स्वतः केलाय. ते केलं, सामुएल इकडे हजर झालाय. हालेलुया. नंतर काय झालाय? तू देवाच्या वाट बघत राहिल तर तुझं राज्य टिकणार होतो. हालेलुया. तू देवाच्या वाट ना बघता स्वतः होम बली अर्पण केल्यामुळे देव तुझ्या विषयी संतुष्ट नाही आहे. म्हणून देव काय म्हणत आहे? तुला राजासनापासून काढून टाकलाय देवाने. हालेलुया. आणि सामुएल काय म्हणत आहे? तू देवाचं वाट बघत राहिलं तर तुला राजा म्हणूनच ठेवणार होतं परमेश्वर. आता परमेश्वर साऊल राजा म्हणून ठेवलं असलं तर, ठेवायचं असलं तर त्याच्या विरुद्ध येणाऱ्याला आरामात जिंकणार होतं साऊल राजा. हालेलुया. परमेश्वर सांगितलं होतं येणार म्हणून, पण सामुएल संदेश आला नाही आहे. म्हणून साऊल काय निर्णय घेतलाय? आता मी काहीतरी करावं लागणार आहे. त्याने काहीतरी केलाय, त्याच्याकडून राज्य गेलाय, सिंहासन गेलाय. हालेलुया. परमेश्वर बोललं तर ते योग्य वेळी ते करणारच आहे. हालेलुया. आता आमच्या विरुद्ध कोण आहे? सैतान आहे. साराला सैतान सांगितलं असू शकतो, साऊलला सैतान सांगितलं असू शकतो. परमेश्वर बोलला पण काही झालं नाही. आता तू काहीतरी कर. सैतान बोलून दे, आणि सैतान बोलून दे, पूर्ण जग बोलून दे. करणारा कोण? आम्ही करणार आहे. सारांनी केलाय, त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम चालू आहे. आणि साऊलने केलं, त्याच्या राजासन त्याच्यापासून काढून घेतलाय आणि त्याचे राज्य त्याच्याकडून काढून घेतलेलं आहे. हालेलुया. आता परमेश्वर आम्हाला बोलवलं तर त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवत परमेश्वराच्या वाट बघत त्याच्याच मागे चलत राहायला पाहिजे आहे. परमेश्वर बोलला, अजून काही झालं नाही, आता मी काहीतरी करणार आहे, आता जगाच्या अनुसार मी करणार आहे. हालेलुया. आम्ही काहीतरी केलं तर ते आमच्या जीवनासाठी समस्याच होणार, प्रॉब्लेमच होणार आहे. आणि परमेश्वर जे काय जीवन आमच्यासाठी ठेवलं आहे तिथे आम्ही पोहोचू शकणार नाही आहे. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी काय आहे? उदाहरणासाठी त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. हालेलुया. आमचे जीवन दुसऱ्यासाठी उदाहरण नाही झालं पाहिजे अशा गोष्टीमध्ये. हा देवाने मला अभिवचन दिलं होतं, मी अभिवचन होणार म्हणून विश्वासामध्ये वाट बघत राहिलो होतं तर बरं झालं होतं. खूप वर्ष झाला म्हणून मी काहीतरी केलं म्हणून माझे जीवन असं नुकसान झालं, असं आमचे जीवन उदाहरण नाही झालं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर बदलणार नाही आहे, परमेश्वराचे वचन बदलत नाही आहे. आता परमेश्वर जे काय करणार योग्य वेळी करणार आहे. परमेश्वरावर आम्हाला विश्वास पाहिजे आहे. विश्वास म्हणजे ना दिसणाऱ्या गोष्टीवर खात्री आहे, भरोसा आहे, होणार म्हणून. हालेलुया. आम्ही जगिक लोक सारखे दिसत नाही. आता इथे काही नाही आहे, मी काहीतरी केलं पाहिजे आहे असं आम्ही निर्णय घेतलं तर देवाच्या दृष्टीने ते चुकीचे होणार आहे. आमच्या जीवनामध्ये देवाची योजना पूर्ण होणार नाही आहे. आणि आम्ही काहीतरी केलं तर आमच्या जीवनाविषयी ते समस्याच होणार आहे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये अनेक खूप निर्णय आम्हाला घ्यावा लागतात. हालेलुया. अनेक निर्णय आम्ही डिसिजन घेत असताना देवाची काय आहे, देवाच्या वचनानुसार देवाच्या बाजू आमचे निर्णय असलं पाहिजे आहे. हालेलुया. देवाच्या वचनाच्या विरुद्ध जगाच्या अनुसार सैतानाच्या अनुसार आमचे निर्णय असलं तर ते वेळी आनंदित असणार आहे, नंतर आमच्यासाठी समस्या होणार आहे. बायबल मध्ये खूप उदाहरण आहे. हालेलुया. आता इथे आम्ही आलाय, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, येशूच्या मागे आम्ही जात आहे. हे आमची योजना नाही आहे, देवाची योजना आहे. हालेलुया. आम्ही कोणी विचार केलाच नाही आहे, येशू मध्ये येणार आहे. हालेलुया.
ते ख्रिश्चनचे देव आहे. मी पण बोलत होतो. आता आम्ही येशू मध्ये आहे, येशूच्या मागे झेलत आहे. हे देवाची योजना आहे. हे पूर्ण झालं का नाही? झालं. आम्ही विचार केलाच नाही आहे. आम्ही येशू मध्ये येणार आहे, आम्ही विचार केलेच नाही आहे, पूर्ण झाला. असंच याच्या पुढे पण आम्हाला आता असं की असं दिसणार आहे. अजून काही झालं नाही, होणार नाही असं दिसू शकतो. तरी पण देव बदलणार नाही आहे. देवाला अशक्य नाही आहे. देव आपल्या सामर्थ्याने आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. हे विश्वासाने वाट बघितलं पाहिजे आहे. हे विश्वासाने येशू मध्ये आम्ही थांबलं पाहिजे आहे. हालेलुया. हे विश्वासाने येशू मध्ये विश्वासामध्ये आम्ही थांबलं पाहिजे आहे. विश्वासातून बाजूक नाही गेलं पाहिजे आहे. आता मी काहीतरी केलं पाहिजे आहे, ते आम्ही बंद केलं पाहिजे आहे. काही गोष्टीमध्ये असा आमचा निर्णय घेतला असला तर ते आताच बंद करून टाका, नाहीतर ते तुमच्या जीवनाच्या विरुद्धच असणार, तुम्हाला समस्याच होणार आहे. नंतर देवाकडे प्रार्थना करून काही होणार नाही. देव सांगितलं मी तर हे देणार सांगितलं आहे, तुला तर माझ्यावर विश्वास नाही, तू आपल्या मनाने केलाय, आता त्याचे फल तुलाच येणार. आता फल कडू वाटत असलं तर मी काय करू? हालेलुया. म्हणून परमेश्वर आम्हाला बोलवलेला आहे. परमेश्वर हे जगाच्या स्थापनेच्या अगोदरच आम्हाला येशू मध्ये निवडलेला आहे. महान परमेश्वर आहे. आम्ही त्याच्या मुलं आहे. हालेलुया. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणी नाश होणार नाही आहे. हालेलुया. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मागे गेलं तर प्रतिफल खूप मोठा आहे. हालेलुया. आता दिसत नाही आहे म्हणून नाही आहे असं नाही आहे. हालेलुया. म्हणून जास्ती वचन वाचलं पाहिजे, ते आम्ही मनाने केलं पाहिजे आहे. येशू ख्रिस्त आल्यानंतर आणि नंतरच्या जीवनामध्ये आम्हाला कुठला पोझिशन मिळणार आहे, आम्ही काय असणार आहे, कसं असणार आहे, याच्यावर आमचं फोकस असलं पाहिजे. ते फोकस असलं तर ते बघून येशूच्या मागे आम्ही चालणार आहे. ते फोकस, ते देवाची योजनाचे चित्र आमच्या डोळ्यापुढून निघून गेलं आहे. नाहीतर आम्ही डोळे आजूबाजू केलं, जगावर गेलं तर आता माझे जीवन संपून जाणार. आता मी काहीतरी केलं पाहिजे आहे माझ्या नावासाठी, ते साठी, हे साठी. हालेलुया. म्हणून आमच्या फोकस सर्वदा येशू ख्रिस्तावर असलं पाहिजे, त्याच्या अभिवचनावर असलं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त परमेश्वर असून मानव रूप धारण करून हे जगामध्ये आलाय. खूप वाईट परिस्थितीमध्ये ते गेला येशू ख्रिस्त. हालेलुया. ते सर्व काय त्यांनी सहन केलाय. का सहन केलाय? त्याच्या पुढे ठेवलेलं जीवन. हे सगळं परिस्थितीमध्ये मी गेल्यानंतर मला काय मिळणार आहे, हे परिस्थितीकडे येशू ख्रिस्तानी फोकस केलं. म्हणून ते वाईट परिस्थिती पार केलाय. हालेलुया. आमचं पण फोकस तिथे असलं पाहिजे, वरील गोष्टीकडे, पृथ्वीवर गोष्टीकडे नसलं पाहिजे आहे. परमेश्वर बदलणार नाही आहे. परमेश्वर तुम्हाला निवडलेला आहे आणि देव आपल्या सामर्थ्याने नक्की तुमच्या जीवनामध्ये जे काय योजना आहे ते पूर्ण करणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा नाश होणार नाही, हे वचन सिंपल दिसत आहे. हालेलुया. पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा धन्य लोक आहे. हालेलुया. काय काय फल त्यांना मिळणार आहे ते आता समजू शकणारच नाही आहे. तेवढं फल, तेवढं जीवन आमच्यासाठी परमेश्वर ठेवलेलं आहे. येशू ख्रिस्त सांगितलं आहे, मी स्वर्गामध्ये जातो, तुमच्यासाठी घर मी तयार करणार आहे, तयार करत आहे. तयार केल्यानंतर तुम्हाला घेऊन जाणार आहे. आता येशू ख्रिस्त आमच्यासाठी घर तयार करण्यासाठी गेलेला आहे.
ते पूर्ण झाल्यानंतर आम्हाला घेऊन जाणार आहे. देव सारखे आम्ही होणार आहे. देव बराबर सर्वदा असणार आहे. हालेलुया. आता जे काही गोष्टी आमच्यासाठी श्रेष्ठ असं दिसत आहे ते वेळी आमच्या पायाखाली असणार आहे. हालेलुया. ते पायाखाली असणाऱ्या गोष्टीसाठी आम्ही झटलं नाही पाहिजे आहे. खरंच श्रेष्ठ काय आहे ते गोष्टीसाठी आमचे प्रयत्न आमचं झटणं सर्व असलं पाहिजे. देव तुम्हाला आशीर्वाद करा.